हॅलो माय डिअर फ्रेंड्स, सर्वजण आय होप की सर्वजण ठीक आहात. आणि आज मी जी स्टोरी घेऊन येते आहे तर ती अशी स्टोरी आहे की डिसिप्लिन म्हणजे माहिती आहे सर्वांना अनुशासन. तर डिसिप्लिन आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे सर्वांना माहिती आहे. जर मित्रांनो मी सिरीज घेऊन येते आहे की मला असं वाटतं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी अचीव केलं पाहिजे, खूप पैसा कमावला पाहिजे, खूप नाव कमावलं पाहिजे, खूप ग्रो केलं पाहिजे लाईफमध्ये. म्हणून मी सिरीज घेऊन येते आणि आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी मी डिसिप्लिन वर्ड घेऊन येते आहे. तर डिसिप्लिन हे आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे. एकदा म्हणजे मी जी स्टोरी घेऊन येते या ज्या व्यक्तीनं डिसिप्लिन लावून म्हणजे इतिहासात नाव अजरामर केलं आहे, एक स्वतःला प्राऊड करून दिलं आहे. तर आपण त्या व्यक्तीची स्टोरी पाहूया. तर ती स्टोरी अजून कोणी नसून तर 1960मध्ये मिल्खा सिंगची स्टोरी आहे. ही सन 1960मध्ये रोम ऑलिम्पिक झालं होते आणि त्या रोम ऑलिम्पिक्समध्ये जी मिल्खा सिंग आहे यांचा 4था नंबर आला होता. फक्त माहिती आहे का 0.1 सेकंदनी त्यांचा जो तिसरा जे ब्रोन्झ मेडल असते ना तिसऱ्या नंबरवर ते त्यांचं म्हणजे निघून गेलं होतं त्यांच्या हातातून. त्यांना खूप बेकार वाटलं, त्यांना खूप वाईट वाटलं, पण ते रडले नाही. ते त्यांच्या कोचकडे गेले आणि ते म्हणाले की गुरुजी आता म्हणजे काही असो मी रोज 4 वाजता उठणार आणि रोज ट्रॅकवर येणार आणि रोज नित्यक्रमाने मी धावणार. मग त्यांचे गुरुजी म्हणाले ओके फाईन डन, ये रोज आणि कर. तर मग ते रोज 4 वाजता उठायचे आणि हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो त्यांनी ऋतूंनी बघितलं की वादळ येत आहे, की तुफान येत आहे, की मला बिमार आहे, मला ताप आहे, मला आणखीन काही गोष्टी आहे. तर हे त्यांनी बघितलं नाही आणि ते रोज काय जात होते, ट्रॅकला जात होते आणि हिवाळ्यात ते बिना स्वेटरचे धावत होते. त्यांना भूक लागत होती, ते पाणी पिऊन घेत होते. तर अशी जी कंटिन्यू जे हार्डवर्क आहे आणि विथ डिसिप्लिन अँड विथ कन्सिस्टन्सी त्यांनी काय केलं, 1 वर्ष कंटिन्यू केलं आणि सन 1962मध्ये आशियन गेम झाले आणि आशियन गेममध्ये त्यांनी म्हणजे 400 मीटरची रेस आणि 200 मीटरच्या रेसमध्ये त्यांनी दोन्ही रेसमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आणि आपल्या भारताला एक काय दिलं, फर्स्ट नंबर दिलं. आणि ते असे करून त्यांनी काय केलं, आपल्या इतिहासात नाव काय केलं, रेकॉर्ड केलं. तर मग हे त्यांनी केलं बिकॉज ऑफ वाय. त्यांचे मित्र त्यांना म्हणायचे की संडेला चल ना मिल्खा, आज आपण रेस्ट करू, आज आपण चिल करू, आज आपण समथिंग वेगळं काहीतरी करू. पण ते म्हणाले नाही मित्रा, डिसिप्लिन मी नाही ब्रेक करू शकत. तर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन म्हणजे ग्रो करायचं असेल, ते म्हणतात ना की मोटिवेशन कीप्स यू गोईंग बट डिसिप्लिन मेक्स यू ग्रोईंग. म्हणजे मोटिवेशन तुम्हाला तुमचे जे काही म्हणजे मोटिवेशन प्रेरणा, ते तुम्हाला कार्य करण्याची काय देतात, प्रेरणा देतात, ऊर्जा देतात की तुम्ही काम केलं पाहिजे. बट डिसिप्लिन काय करतात, तुमको आगे बढ़ाता है. मतलब तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ऑलवेज एक स्टेप तुम्हाला समोर नेते, तुम्हाला शिकवते काहीतरी. डिसिप्लिन होतं म्हणून ते काय झालं, त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं. पण डिसिप्लिन नसतं मिळवलं असतं का, नाही. म्हणून मी ही सिरीज घेऊन येते. मला असं वाटतं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी अचीव केलं पाहिजे. आता जर तुम्ही म्हणजे मला वाटते मित्रांनो की तुम्ही फालतू टाइमपास नका करू, काहीतरी काम करा आणि कामासोबत एक स्किल शिका आणि खूप पैसा कमवा, खूप मोठे व्हा. फालतू टाइमपास नका करू, फालतूचं व्यसन नका लावू, गॉसिपिंग नका करू, टवाळक्या नका करू, टाइमपास नका करू. अर्थातच तुम्ही आता टाइमपास करा तर वयाच्या 60व्या वर्षी सध्या तुम्हाला काम करावं लागणार आहे. म्हणून डिसिप्लिन राहा, खूप मेहनत करा, खूप पैसा कमवा. सर्वांना माहिती आहे अक्षय कुमार सुद्धा खूप डिसिप्लिन आहेत, म्हणून ते आज सुद्धा एका वर्षाला 4 मूवी रिलीज करतात. साधी गोष्ट नाही एका वर्षाला 4 मूवी रिलीज करणं. 12-12 घंट्याची शिफ्ट असते त्यांची, तरी सुद्धा ते करून काय करतात, ते मूवी रिलीज करतात. आणि ते सुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधून आले आहे. मिल्खा सिंग सुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधून आले, तर त्यांनी अचीव केले आहेत. मग आपण सुद्धा करू शकतो. जर अशा व्हिडिओमधून तुम्हाला मोटिवेशन भेटत असेल तर प्लीज फॉलो माय चॅनल अँड लाईक द व्हिडिओज. ओके बाय.